हॅलो हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम. जय भगवान. जय श्रीराम. सीताराम. सीताराम. जय माता दी. मंदिर में अभी नहीं, अभी शुरुआत हो गया, हो रही है. आपका व्हाट्सएप नंबर है क्या? नहीं, आपका वही व्हाट्सएप नंबर है क्या? मैं आपको लिंक भेजता हूँ. ये भागवत की नहीं क्या? हाँ, भागवत चालू है. लिंक भेजता हूँ मैं आपको. ऑनली आप भी सुन सकते हैं. गुरुर् ब्रह्मा मैं व्हाट्सएप पे भेजते हैं आपको लिंक. आप गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई भवानी सरस्वती मैंने भेजा आपको व्हाट्सएप पर. चरणों में मेरा प्रणाम. सतबुद्धि दे विघ्ननाशिनी सकल काम पूर्णता. या देवी सर्वभूते शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अंबा बैसली सिंहासने. अंबा बैसली सिंहासने. अंबा बैसली सिंहासने. अंबा बैसली
बैसली सिंहासनी अंबिका सोहळा नवरात्रीचा हा सोहळा नवरात्रीचा सोहळा उदो करती होई गोळा उदोरती होऊनी उदो करती होई गोळा अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी माता जगताची जननी माता जगताची जननी माता जगताची जननी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी रूपतीचे नाना परी भूपतीचे नाना परी रूपतीचे नाना परी भूपतीचे नाना परी बाई सोनिये वाघावरी बाई सोनिये वाघावरी बाई सोनिये वाघावरी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली माता जगताची जननी माता जगताची जननी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैठली सिंहासनी अंबा बैठली सिंहासनी अंबा बैठली सिंहासनी महिमा गाजे त्रिभुवनी आवाजे भुवन महिमा
बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी माता जगताची जननी माता जगताची जननी माता जगताची जननी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली जो बोलो जय माता दी बोलो जय माता दी बोलो जय माता दी जय माता दी बोलो जय माता दी बोलो जय माता दी 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 बोलो 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 जय माता दी 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 हे तुझे जोर से बोलो जय माता दी जोर से बोलो जय माता दी जोर से बोलो जय माता दी साजे बोलो जय माता दी सारे दरबार की सतनारायण माता की आई सीता मैया की देवी नवदुर्गा माता की नम पार्वती पतये हर हर महादेव शंकर की विठ्ठल किती गावा विठ्ठल किती गावा विठ्ठल किती गावा विठ्ठल किती गावा विठ्ठला किती गावा विठ्ठला किती गावा
राम राम बोलो राम 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 सीता राम सीता राम सीता प्रभु रामचंद्र भगवान की आई सीता मैया की श्री रामायण महापुराण की श्री भक्तराय हनुमंतराया की कालच्या गतीमध्ये आपण सर्वांनी जनक राजाची कन्या सीतामाई ही त्या पेटीमध्ये आहे. जनक राजा आले आणि ते पेटी उघडताच गोजीरवाना रूप पाहिलं. राजाच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. महाराज जनक हे विधेयी आहे. विधेयी म्हणजे संसारात असून धनाचा लोभ नाही, देहाचं भान नाही. राम भक्त आहे, ते विष्णू भक्त आहेत. हे गोंडचं रूप पाहिलं गोजीरवानं आणि महाराज जनकजीला फार आनंद झाला. म्हणे एवढं गोजीरवानं रूप माझ्या घरी नेईल, मोठा सोहळा करीन, माझ्या मुलीचा वाढदिवस. कन्या रत्न मला प्राप्त झालं. मनाला खूप आनंद वाटू लागला. सीतामाईला पेटीमध्ये पाहिलं. ते पेटी आपल्या खांद्यावर घेतली आणि मोठ्या आनंदाने त्या जनक नगरीमध्ये उत्सव साजरा झाला. घरोघरी गुड्या तोरणे बांधली. पण सीतामाईचं जीवन चरित्र हे सांगत आहे की त्याही नगरीमध्ये पाऊस येत नव्हता, धान पिकत नव्हते. म्हणून या जनक राजाने तलाव खोदण्याचा प्रयत्न केला. तलाव खोदाव, तिथे पाणी साठल्यानंतर मग आपल्या प्रजेला शेतीला पाणी ओढण्यासाठी होईल. पण योगायोग असा झाला की हे स्त्री रत्न, हे कन्या रत्न तिथे मिळालं आणि खरोखरच आभाळात ढग येऊ लागले आणि धोधो पाऊस आला.
जी मनामध्ये इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. राजा म्हणाले, ही महालक्ष्मी आहे, हिचे पाऊलच माझ्या घरी पडत्या बरोबरच माझ्या नगरीला ही सुखदायक झाली. हे कन्या रत्न आता मी सांभाळली, हिला शिकवेल आणि माझ्याकडून जेवढा काही प्रयत्न होईल तेवढ्या परिणामीचं संगोपन करीन, हिला वाढवीन. जरा सुद्धा माझ्याकडून हिला मी दुःख देणार नाही. शत शत वंदन मां चरणों में, शत शत वंदन मां चरणों में, वंदन चरणों में, शत वंदन शत शत वंदन मां चरणों में, शत शत वंदन चरणों में, कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. सारा जग में प्रीत पराए, सारा जग में प्रीत पराए, माँ का चरण सुखधाम. बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम, बोलो राम कष्ट पड़े जब जीवों पे मां, कष्ट पड़े जब जीवों पे मां, तूने लाज बचाई. कष्ट पड़े मां जीवों पे मां, तूने लाज बचाई. जब जब पाप बड़ा धरती पर रूप बदल कर आए, जब जब पाप बड़ा धरती पर रूप बदल कर आए. अष्टभुजी मां दुर्गा हो गई, पाप नाशिनी मां. अष्टभुजा विंध्यावासिनी दुर्गा ही कहलाई, पाप नाशी मैया करती भक्तों के शुभ का. सारा जग में प्रीत पराए, सारा जग में प्रीत पराए. माँ का चरण है सुखधाम. बोलो राम
धारण करने वाले शस्त्र धारण करने वाले शस्त्र धारण करने वाले जगदम्बा तू महान जगदम्बा तू महान विंध्यवासिनी मैया भक्तों को भक्तों की बढ़ाती शान सबके सुख बरसाते मैया करती दया का दान कष्ट मिटे दूर करो काली भक्ति था बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम बोलो राम सारा जग ही प्रीत पराए जग ही प्रीत पराए माता चरण सदा बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम बोलो सीतामाईचं गोजिरवानं स्वरूप पाहिलं. महाराज जनक हे ज्ञानी होते. या स्वरूपाला जाणलं ही महालक्ष्मी आहे, ही अष्टभुजा आहे, ही दुर्गा आहे, ही असुरांचा नाश करणारी आहे. आणि जनक नगरीमध्ये सीतामाईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने साजरा करण्याचं महाराजांनी ठरवलं. ऋषीमुनी महात्मे त्यांना निमंत्रण गेली. आईचं दर्शन व्हावं म्हणून मोठे मोठे सिद्ध पुरुष महान ऋषी महात्मे महाराज जनक राजाच्या नगरीमध्ये जनक नगरीमध्ये आले. आणि हे स्वरूप पाहताना चकित झाले की राजा जनका, अरे तू मोठा भाग्यवान आहे. जनका तू मोठा भाग्यवान आहे बाबा. म्हणे मी कसा भाग्यवान? प्रेमाने ज्याच्या भक्तीने देवस्थ चालत यावं, ही आई तुझ्या घरी आली, तू भाग्यवान नाही तर काय? अरे हे महामाया तुझ्या घरी आली आणि हिला पाहण्यासाठी आम्ही जपतप करतो. भाग्यवान आहे तू.
दोरी धरुनी पायाची दोरी धरुनी पायाची हरवला या गया दुकानदार बळकाना वाजवायला जातो पण ते भजन भजनाच्या जागेवर ठेवून देतो पण ते आमच्या मस्तकात काहीच नाही राहत त्याचं नाव आहे भजन आणि साधू संत कसे आहे ते पुस्तकातलं मस्तकात ठेवली त्याची पुस्तकाची गरजच राहत नाही त्याचं नाव आहे संत आणि आम्ही कसे भजनात जाणे घेतलं देतो ठेवणे बाहेरचा कचरा घेऊन घरी येणे झोपणे त्याचं नाव आहे भजन चहा पिणे चिवडा खाणे पुढे गेलता बायको विचारते 2 वाजेपर्यंत भजनाला गेलो होतो तुला समजते का आता झोपते मी भजनाला जातो पण बायकोच कधी शहाणे घरी झोपणारी तिला माहित आहे काही माया करतं अवधूत आहे कसं त्याच्यापेक्षा मीच चांगली भाकरी करून झोपणारी घरी त्याच्या मस्तकात नाही ना त्यानं काहीच करू नये त्यानं कचराच गावातला साफ करावा पारड सिंगा गावी महासती झाली कोठी आंबेची घरवाला आई जन्माला आली पारड सिंगाळा गावामध्ये महासती जन्माला आली वडिलाचं नाव आहे रामजी आणि आईचं नाव आहे अनाई महासती ही जन्माला आली महासती भक्ती कुटुंबामध्ये आडनाव भक्ती आहे भक्ते आणि भक्तच पाहिजे देवाला अभक्त नाही झाला
भक्ती कुटुंबामध्ये जन्माला आली. अनाई आईचं नाव आहे आणि रामजी पाटील, पाटलाची मुलगी आहे बरं. आई अनुसया ही पाटलाची मुलगी होती, पाटील घराणं. आणि या रामजी आणि अनाईची भक्ती फळा झाली. ती महामाया अवतरली. भक्त पुंडलिक बाबा गावाला आले. महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्या पारड शिंगातल्या गावातल्या लोकांनी सांगितलं, गावातल्या माणसाला तसं महत्व राहत नाही. प्रत्येकच गावात, आपल्या गावात नाही, प्रत्येक गावात. बाहेर गावचा भक्त आला, जास्त पैसे दिले म्हणजे तो महाराज खरा, म्हणजे ती भक्ती खरी, म्हणजे ती रामकथा खरी. गावातला असला ते काय का आपण रोजच पाहतो, रोजच ऐकतो, टीव्ही मध्ये पाहतो, रस्त्याने ऐकतो, रामानं असं गेलं, सीतानं तसं गेलं, आम्ही घेऊन गेलो, हे का गावातलं. आणि अशीच गोष्ट पारड शिंग्यामध्ये झाली. ही महासती गावामध्ये अवतरित झाली. भक्त पुंडलिक बाबाला निमंत्रण दिलं. कशाचं? महाप्रसाद आहे, काला आहे आणि तुमच्या हस्ते दयांनी फोडायचे आहे, म्हणून तुम्ही आमच्या गावामध्ये यावं. भक्त लोकांचं निमंत्रण गेलं. पण पुंडलिक बाबांना काहीतरी काम आलं. पहा देव कसं असते. पुंडलिक बाबांना संत लोकांना एक काम राहत नाही, काहीतरी काम आलं आणि त्याच्यामध्ये व्यत्यय आल्यामुळे ते पारड शिंगाला येऊ शकले नाही येऊ शकले. हे आई काय म्हणते, पुंडलिक तो काय येत नाही, पुंडलिक काय येत नाही, पुंडलिक काय येत नाही. काल्याचा टाइम झाला, काल्याचा टाइम झाला, दयांडीचा टाइम झाला, आणि माया काम तिथं पुंडल्या काय येत नाही येत, तो नाही येत. त्याच्यामध्ये एक शहाण होता, नाही येत म्हणते, पण खरंच नाही आला. एवढी वेळ झाली आणि कालात जर थांबला तर जेवायचं केव्हा? कोणीतरी गेलं आणि पुंडलिक बाबांना निरोप दिला का बाबा तुमच्यासाठी आम्ही थांबून आहे. पुंडलिक बाबा आले आणि काय म्हणते, अरे बाबा हे गावकऱ्यांना पारड शिंगावाशी, पारड शिंगा धामातल्या लोकांना ही महामाया जी बोलत आहे ना, ही बरोबर आहे, बरोबर आहे. मी काही कारणामुळे येऊ शकलो नाही, पण हे भूत भविष्य ती जाणत होती. म्हणून पुढल्या कार्यक्रमामध्ये मी येणार नाही, पुढल्या वर्षी मी येणार नाही. आईच्या हाताने दहीहंडी फोडायची. आणि त्या पुंडलिक बाबाने महामाईची ओळख करून दिली आणि तेव्हापासून पारड शिंगामध्ये त्या काल्यामध्ये ती माऊली दहीहंडी फोडायला लागली. महासती ही झाली. जे कोणाला कळत नाही ते आईला कळतं. तिचं नाव आहे आई. पारड शिंगा
रामाजी पाटील भक्ती गुळ जन्माला आली आहे. जंगलोजी खंडाई आईचा विवाह करून दिला. जंगलोजी खंडाई सोबत आईचा विवाह करून दिला. विवाह करून दिला, पण चित्त मात्र विठ्ठलाच्या पायी होतो. त्याच्यामुळे ती समान संसारात रमेना. लग्न झालं, नवरी म्हणून घरी गेली आणि रामजी खंडाई सत्यनारायणाची कथा आटोपली. निवांत भूमीवर पडले, झोपले. आई पाणी आणायला गेली आणि विहिरीमध्ये गुंड टाकून दिला. जंगलोजी खंडाई झोपले आहे, पण त्यांना झोपेमध्ये आई विहिरीमध्ये पडली आहे, गुंड टाकून दिलाय. हा साक्षात्कार ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनीच पाहत होते. आणि या भक्ती घराण्यातला त्यांचा पुतण्या धावत आला. म्हणे आई, ओ काका, आपली काकी विहिरीत पडली, काकी विहिरीत पडली, चला लवकर, चला लवकर. आणि जंगलोजी खंडाई उठले. गावातल्या लोकांना सांगू लागले, माझी पत्नी विहिरीत पडली. कसे काढायचे? पाण्यामध्ये पोहून आले, विहिरीमध्ये गेले, पण आई पाण्यावर बसून आहे, बसली आहे. विहिरीत पडली आहे, मार कुठेच लागलेला नाही आणि गुंड टाकून दिला. काढणारी हा चमत्कार पाहिला, चकित झाले. आणि असं कसं होऊ शकते का पाण्यामध्ये पडलेला व्यक्ती पाण्यात डुबू शकते, मरू शकते, पण ही महामाया डुबली नाही, मेली नाही आणि पाण्यावर बसली आहे. आदी माया शक्ती. विहिरीतून काढल्यानंतर आई वेड्यासारखी वागू लागली, वेड्यासारखी वागू लागली. पती कोण, घर काय, दार काय, कोण काय, कोणालाच ओळख नाही, अशासारखी वागू लागली. आई वडील म्हणाले, जंगलू आली पागल आहे, पागल आहे, हिला सोडून दे, आम्ही दुसरं लग्न करून देतो. जंगलोजी खंडाई ज्ञानी होते, म्हणते आई नाही, ती पागल नाही, पागल नाही, ती योगिनी आहे, जगाचं भूत भविष्य कथन करणारी योगिनी आहे असं म्हणू नको. घरामध्ये कामधाम करत नाही म्हणून जंगलोजी खंडाईच्या आई वडिलांनी सांगितलं, तोही घर सोडून दे, नाही तर तिला माहेरी सोडून दे. जंगलोजी खंडाई जाणते होते, म्हणाले तुम्हाला सोडू शकतो मी, पण तिला नाही. आणि आई वडिलांना सोडलं आणि या महामाईच्या मागे मागे पारटशिंगा गावामध्ये आले. रस्त्यामध्ये वाघ आडवा झाला. त्या वाघाला काय म्हणते, वैर्या 7 जन्माला वैर्य मागे फिर. एका शब्दान मागे फिरला वाघ. संतांच्या शब्दामध्ये इतका पावर असते, वाघाला पलटू शकते ते. ए वैर्या 7 जन्माचा वैरी, मागे फिर, मागे फिर. घेऊन आली आपल्या पतीला. म्हणे काय करायचं? म्हणे जंगल्या शेती करणं, नाही तर नोकर राहा कोणाकडे, नाही तर शेती कर, काहीतरी कर. म्हणे सांग काय करू? म्हणे काही नाही, त्या बापानं आपल्याला काढून दिलं, आपण नाही आता त्या नावानं शेती कर. म्हणे तू काय लाव? संत्र लाव म्हणे. मग त्याने शेती कर, कारण पैसा काहीच नाही.
मग त्याने शेती केली, संत्र लावले. खूप आभाळ आलं, खूप आभाळ आलं. आणि या बागायतवाल्याने संत्र तोडून घेतले विकायला न्यायचे म्हणून. जंगल्या संत्र तोडून घे, तोडली. आणि या माऊलीनं काय केलं, जंगलूजी खंडाईनं संत्र तोडून आणावं, बंड्यामध्ये भरायचं द्या. आणि या माऊलीनं काळीनं मस्त ठोकायचे, रस तिथंच मोसंबी रसवंती मायचे रोडवर. पुरे संत्र तिनं झोडपून काढले, कोणीच घेऊ शकत नाही असे करून टाकले. हाय निरोप केला आई वडिलांना. लोकांनी संत्र विकले, म्हणजे जाऊ दे हे झाड कापून टाक, कापून टाक हे झाड. आणि 12 आलेले झाड कापून टाकायला लावले. आणि जे संत्र मार्केटमध्ये न्यायचे ते काळीनं मस्त झोडपून टाकले का रस जाग्यावर. जंगलूजी खंडायत विचार करते, माय बापाला सोडून आलो, आता शेती करायला लावली, संत्र झोडपून काढले, एकही नेण्याच्या लायकीचं राहिलं नाही. आता जीवन कसं जगायचं. खंडाईतनं ते टाकावं आणि मायनं काळीनं ठोकावं. आणि पूर्ण संत्र तोडून झाल्यावर, बारीक केल्यावर मग ते जंगलात चाल घरी. घरी चाल म्हटल्याबरोबर धो धो पाऊस आला. आलेला बार जो होता तो खचला. जंगलूजी खंडाईत मनात काय म्हणते आईला समजलं होतं, पाऊस येणार आहे, बार काही हा राहणार नाही आणि संत्रे नेऊन काही खपणार नाही म्हणून इथंच बारीक केली होती त्याने. मग दुसरा बार आला, 4 पट संत्र लागले जंगलूजी खंडाईच्या बगीच्यामध्ये. आणि जे बाकी लोकांचे बगीचा होते त्यांना काही संत्र लागले नाही. पूर्ण जो बार होता पाण्याने खचला. आणि एका फेरीमध्ये 4 पट उत्पन्न झालं. आणि पाण्यामुळे संत्र्याला भाव नव्हता, तेव्हा पाऊस नसल्यामुळे 4 पटीनं अधिक उत्पन्न. संत कशी आहे पहा. एवढे पैसे आले का आता म्हणे आपण शेती घेऊन टाकू पुढल्या वर्षी, आता काही मक्त्याने करायचं गरज नाही. आई वडिलांना निरोप दिला, काय बाबा तुम्ही सांगत होते पागल आहे, पागल नाही, ही महामाया आहे. ही महामाया कशी आहे, आदिमाया शक्तीचा अवतार आहे. तिच्या शब्दाच्या जर आपण पुढे गेलो तर आपला नाश आहे. तिच्या शब्दावर जर आपण उभे राहिलो ना आपलं कल्याण आहे. पारड शिंगा गाव नगरी
भक्तासाठी माय माऊली धावून आली हाकेला. भक्तासाठी माय माऊली धावून आली हाकेला. जय बोला जय बोला जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. रामाजी मामा की जय बोला. अनाई माई की जय बोला. रामाजी मामा की जय बोला. अनाई मामा की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. भक्तासाठी माय माऊली धावून हाकेला. भक्तासाठी माय माऊली धावून आली हाकेला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला आई अनसुया माता की जय बोला. जय बोला अनसुया माता की जय बोला. जय बोला जय बोला अनसुया माता की अनसुया माता की जय बोला. महामाया सूर्याला सुद्धा थांबणारी साईबाबाची मूर्ती साई भक्तांनी मांडली आईच्या मंदिरात आणून ठेवून दिली. आणि ही माय साईबाबाला काय म्हणते, पोपट्या एक थापड मारली